नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं बेसिक फिजिक्स या विषयामध्ये स्वागत करतो। या बेसिक फिजिक्स विषयामध्ये आपण युनिट्स अँड मेजरमेंट हा टॉपिक स्टार्ट केला होता आणि या टॉपिकमध्ये शेवटचं लेक्चर जे आपलं होतं ते म्हणजेच काय होतं, डायमेन्शन्स अँड डायमेन्शनल फॉर्म्युला। आता याचा पुढचा पॉईंट म्हणजेच एरर म्हणजे काय हे आपण आज बघायचं आहे। ओके, टुडेज पॉईंट एरर। सो व्हॉट इज मीन बाय एरर? ओके, एरर मीन्स मिस्टेक, चूक। एखादी फिजिकल क्वांटिटी तुम्ही जर काय मेजर करत असाल तर मेजरमेंट करते वेळी काही मिस्टेक झाली तिथं आपण काय म्हणतो, एरर प्रोड्यूस झाला, बरोबर। एरर म्हणजेच काय, इट इज द मिस्टेक और इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू। बघा डेफिनेशन काय सांगते एररची। एरर मीन्स व्हॉट, इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यूलाच आपण काय म्हणतो बाळांनो, ऍक्च्युअल व्हॅल्यू पण म्हणतो। ऍक्च्युअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू ऑफ एनी फिजिकल क्वांटिटी, कोणत्या पण फिजिकल क्वांटिटीचं तुम्ही जर काय मेजरमेंट करत असाल तर त्या फिजिकल क्वांटिटीची एक स्टँडर्ड व्हॅल्यू असणार आहे, एक ॲक्च्युअल व्हॅल्यू असणार आहे। ती ॲक्च्युअल व्हॅल्यू आणि तुम्ही मेजर केलेली व्हॅल्यू यामध्ये जर का डिफरन्स येत असेल तर त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतो, एरर। समजते का? बघा एरर। आता एक एक्झाम्पल घेऊया। समजा हा एक मार्कर आहे, या मार्करची लेंथ समजा आहे 6 सेंटीमीटर। ओके, मार्करची लेंथ काय आहे, 6 सेंटीमीटर। म्हणजे इथं ॲक्च्युअल व्हॅल्यू हे किती आहे, 6 सेंटीमीटर मार्करची लेंथ। आता तुम्हाला सांगितलं मीटर स्केल घेऊन या मार्करची लेंथ मेजर करा। मीटर स्केलचा यूज करून तुम्ही जर का मार्करची लेंथ मेजर केला तर ती जी व्हॅल्यू येणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार, मेजर्ड व्हॅल्यू। आणि तुम्ही मेजर केला आहात, तुम्हाला मेजरमेंटच्या वेळेला काय दिसून आलं बघा, त्या मार्करची लेंथ किती आली तुमची, 5.9 सेंटीमीटर। म्हणजे ऍक्च्युअल व्हॅल्यू किंवा ट्रू व्हॅल्यू काय असणार आहे, 6 सेंटीमीटर। मेजर्ड व्हॅल्यू काय आलेलं आहे, 5.9 सेंटीमीटर। म्हणजे दोघांचा डिफरन्स काय आहे बघा, तुमचा डिफरन्स बिटवीन टू रिडिंग्स किती आलेला आहे, 0.1 सेंटीमीटर। ओके, म्हणजे ट्रू व्हॅल्यू 6 सेंटीमीटर आहे, तुम्ही मेजर केला तुम्हाला मिळालं 5.9 सेंटीमीटर। म्हणजे दोघांचा डिफरन्स म्हणजेच काय, 0.1 सेंटीमीटर असणार आहे। तो 0.1 सेंटीमीटर म्हणजेच काय असणार आहे, एरर। तो 0.1 सेंटीमीटर म्हणजे काय असणार, एरर। म्हणजे या रिडिंगमध्ये, या मेजरमेंटमध्ये 0.1 सेंटीमीटर इज द एरर। समजते का बघा, एरर मीन्स व्हॉट, एरर मीन्स डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड मेजर्ड व्हॅल्यू। समजतंय? एरर कशा म्हणायचं आहे, कोणती पण फिजिकल क्वांटिटी तुम्ही मेजर करत असाल, कोणती पण फिजिकल क्वांटिटी, ओके, तर फिजिकल क्वांटिटी मेजरमेंट करत असताना काहीतरी ॲक्च्युअल व्हॅल्यू असणार आहे। त्या ॲक्च्युअल व्हॅल्यूपेक्षा तुमचं रिडिंग जर का वेगळं आलं तर तो जो डिफरन्स असणार आहे त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणणार, एरर। समजतंय? एरर मीन्स व्हॉट, इट इज द डिफरन्स बिटवीन ट्रू व्हॅल्यू अँड ॲक्च्युअल व्हॅल्यू। आता एररचे काही टाइप्स आहेत, टाइप्स ऑफ एरर, ते देखील आपण बघूया आता। ओके, व्हॉट आर दी टाइप्स ऑफ एरर। ओके, नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजेच टाइप्स ऑफ एरर। एररचे पण काही टाइप्स आहेत। कोणकोणते टाइप्स असणार आहेत बघा, तर एररचा जो पहिला टाइप आहे तो म्हणजेच इन्स्ट्रुमेंटल एरर। पहिल्या टाइपला आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर, हा पहिला टाइप आहे। एररचा दुसरा टाइप जो आहे त्याला आपण काय म्हणणार आहोत, त्याला म्हणणार आहोत आपण सिस्टमॅटिक एरर। आणि एररचा तिसरा टाइप आहे तो म्हणजेच काय असणार आहे, रँडम एरर। ओके, हे 3 टाइप्स काय आहेत ते जरासं आपण समजून घेऊया। म्हणजे जो एरर येणार आहे तो एरर कोणत्या टाइपचा आहे, इन्स्ट्रुमेंटल आहे, सिस्टमॅटिकल आहे की रँडम आहे, ते जरासं आपण समजून घ्यायचं आहे। ओके, आता पहिल्यांदा बघा इन्स्ट्रुमेंटल एरर कशाला म्हणायचं आहे, मी बोर्डवरती लिहितो ही डेफिनेशन। इन्स्ट्रुमेंटल एरर कशाला म्हणतो आपण,
the error occurs due to faulty instrument, then error will be produced, called as instrumental error, बघा डेफिनेशन काय म्हटलेलं आहे. इन्स्ट्रुमेंटल एरर कशाला म्हणायचं आहे? जो एरर एखाद्या फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळे येत असेल तर त्या एररला आपण काय म्हणणार? इन्स्ट्रुमेंटल एरर. आता फॉल्टी इन्स्ट्रुमेंट म्हणजेच काय? समजा एक मीटर स्केल आहे, ही एक मीटर स्केल आहे. तुम्ही लेंथ मेजर करणार आहात. लेंथ ही एक फिजिकल क्वांटिटी आहे आणि लेंथ मेजर करण्यासाठी तुम्ही एखादी मीटर स्केल यूज करत असाल, ही मीटर स्केल. आणि यामध्ये बघा स्केल आहे, समजा इथे 0 स्केल पॉइंटेड 0, त्याच्यात 1 2 3 4 5 हे 0.5 सेंटीमीटर, 1 2 3 4 5 हे काय असणार आहे? 1 सेंटीमीटर. ओके, 1 सेंटीमीटर असं स्केल आहे या मीटर स्केलवरती. ओके, आणि 0.5 1 इथं 0.5 आहे, 0.5 आहे. त्याच्यानंतर इथं 1 नंतर काय असणार? 1.5 असणार आहे, नंतर 2 सेंटीमीटर असणार आहे. अशी कुठे पण असणार आहे बघा. एक समजा 6 सेंटीमीटरची मीटर स्केल आहे, 6 सेंटीमीटर. आता इथं 2 सेंटीमीटर आहे, त्याच्यानंतर बघा इथं 2.1 आलं, 2.2 2.3 2.4 इथे एक नसताना मीटर इथे स्केल 2.4 नसून इथे समजा 2.5 लिहिलं असेल, 2.5. आणि पुढं परत काय बघा 2.6 2.7 2.8 2.9 3 सेंटीमीटर. ओके, हे असं मीटर स्केलवरती रिडिंग आहे. समजा तुमच्या मीटर स्केलवरती 0 सेंटीमीटर, 0.1 0.2 0.3 0.4 0.5 सेंटीमीटर. तसं सेम 0.6 0.7 0.8 0.9 1 सेंटीमीटर. इथं 1.1 1.2 1.3 1.4 1.5 सेंटीमीटर. इथं मात्र काय प्रॉब्लेम येतो बघा, 2 सेंटीमीटर झाला. 2 सेंटीमीटर नंतर काय 2.1 2.2 2.3 इथं 2.4 मिस आहे बघा. ओके, म्हणजे इथं प्रिंटेड नाही आहे. 2.4 चा मार्क इथं या मीटर स्केलवरती प्रिंटेड नाही आहे. आणि जर का तुम्ही या मीटर स्केलनं लेंथ मेजर केला, आणि तुमची लेंथ समजा आली 1 2 3 4 5, तुमची लेंथ समजा आली 3 सेंटीमीटर. या मीटर स्केलनं यूज करून तुम्ही 3 सेंटीमीटर मेजर केला. ही मीटर स्केल 3 सेंटीमीटर रिडिंग दाखवतं. याचा अर्थ ॲक्च्युअल रिडिंग 3 सेंटीमीटर असणार आहे का बाळांनो? नाही, कारण इथं काय एक डिजिट मिस आहे. त्यामुळे बघा इथं तुमचं 0.1 सेंटीमीटरचा फरक पडतो, 0.1 सेंटीमीटरचा फरक पडतो, कारण या इन्स्ट्रुमेंटमध्येच फॉल्ट आहे. ओके, त्याला आपण मिनिमाइज करू शकत नाही आहे. जर रिडिंग आपल्याला ॲक्युरेट घ्यायचं असेल तर आपल्याला चांगली वेल कॅलिब्रेटर केलेली आपल्याला मीटर स्केलचा यूज करावा लागेल. या मीटर स्केलचा यूज करून तुम्ही जर का रिडिंग घेत असाल तर कायम 0.1 सेंटीमीटरचा हा डिफरन्स येणारच, म्हणजे 0.1 सेंटीमीटरचा एरर हा येणारच आहे. आणि या एररला आपण काय म्हणणार आहोत? या एररला म्हणणार आहोत आपण इन्स्ट्रुमेंटल एरर. कारण तो एरर कोणामुळे आला? त्या इन्स्ट्रुमेंटमुळे आला. इन्स्ट्रुमेंटमध्ये 0.1 सेंटीमीटरचा मार्क जो आहे तो इथं केलेला नाही आहे, चुकून राहिला असेल किंवा बाय मिस्टेक इथं ते प्रिंटेड करायचं राहिलं असेल. त्यामुळं ही जी मीटर स्केल आहे ती काय फॉल्टी आहे. आणि अशा फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं जर आपण रिडिंग घेत असू तर त्या रिडिंगमध्ये येणाऱ्या एररला आपण काय म्हणणार आहोत? इन्स्ट्रुमेंटल एरर. आणखीन एक एक्झाम्पल बघूया आपण. समजा आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे. टेम्परेचर आता नॉर्मल रूम टेम्परेचर जे असतं ते अराउंड 28 डिग्री सेल्सिअस असतं. मग तुम्ही टेम्परेचर मेजर करण्यासाठी एक थर्मामीटरचा यूज केला. ओके, थर्मामीटर हा एक थर्मामीटर आहे. समजा याच्यावरती असं स्केल आहे. ओके, 0 डिग्री सेल्सिअस टू 100 डिग्री सेल्सिअस असं स्केल आहे. आणि याच्यामध्ये एक मर्क्युरीचं लिक्विड असतं बघा, मर्क्युरी. आणि मर्क्युरी लेवल अशी राईज होते. जसं टेम्परेचर वाढेल तसं काय होतं? मर्क्युरी लेवलची हाईट काय होते? राईज होते. ओके, मग जर का हा थर्मामीटर
नॉर्मल रूम टेम्परेचरला असेल तर तुम्हाला त्या मर्क्युरीची लेवल काय असायला पाहिजे, 28 डिग्री सेल्सिअसवरती असायला पाहिजे, बरोबर का, 28 डिग्री सेल्सिअसवरती असायला पाहिजे. समजा हा थर्मामीटर तुम्ही काय केला, बॉइलिंग पॉईंट म्हणून तुम्ही हा थर्मामीटर आपण जर का बॉइल्ड वॉटरमध्ये जर तुम्ही इमर्स केला बॉइल्ड वॉटरमध्ये, तर हा थर्मामीटर किती रिडिंग शो करायला पाहिजे, मर्क्युरी लेवल रेज होऊन कुठे यायला पाहिजे बघा, 100 डिग्री सेल्सिअसला. म्हणजे 100 डिग्री सेल्सिअस इज द बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, बरोबर का. म्हणजे टेम्परेचर मेजर करणार तुम्ही, टेम्परेचर मेजर करण्यासाठी थर्मामीटरचा यूज करतो. आणि समजा हा थर्मामीटर तुम्ही यूज करताय नॉर्मल रूम टेम्परेचरला, मर्क्युरीची जी काही हाईट आहे ती 28ला नसून इथे कुठेतरी 32ला जर असेल, 32ला बघा, नॉर्मल रूम टेम्परेचरला या मर्क्युरीची लेवल 32 डिग्री सेल्सिअसला जर असेल तर इथं एरर दाखवणार. कारण रीडिंग पाहिजे किती, 28 डिग्री सेल्सिअस, दाखवते किती, 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस जास्त दाखवतं. मग अशा थर्मामीटरनं जर का तुम्ही बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर मेजर करायला गेला तर तो थर्मामीटर किती रीडिंग दाखवणार आहे, 104 डिग्री सेल्सिअस. कारण मर्क्युरी लेवल 4 डिग्री सेल्सिअसनं पुढे आहे, त्यामुळं 100 वरती न थांबता ते काय होईल बघा, लेवल 104 वरती जाईल. म्हणजे इथं 4 डिग्रीचा डिफरन्स दाखवतोय. ॲक्च्युअली दाखवायला किती पाहिजे होतं, 100 डिग्री सेल्सिअस बॉइलिंग पॉईंट ऑफ वॉटर, पण दाखवते किती, 104. का, कारण थर्मामीटरमध्येच हा प्रॉब्लेम आहे की सेटिंग करताना या मर्क्युरीची लेवल ही नॉर्मल रूम टेम्परेचर 28ला फिक्स केलेली नाही आहे, किंवा आईस पॉईंट जो आहे ना, एक फ्रीजिंग पॉईंट 0 डिग्री सेल्सिअस, त्या 0 डिग्री सेल्सिअसला जर आपण फिक्स केलं नसेल तर तिथे एरर येणार आहे. त्या एररला आपण काय म्हणणार, इन्स्ट्रुमेंटल एरर. कळते का बघा, थर्मामीटरमध्येच फॉल्ट आहे. म्हणजे जर का फ्रीजिंग पॉईंट मोजायचं असेल या थर्मामीटरने बर्फाचं टेम्परेचर, तर आपल्याला माहित आहे फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर किती असणार आहे, 0 डिग्री सेल्सिअस. म्हणजे जर का हा थर्मामीटर फ्रीजरमध्ये जाऊन ठेवला तर आपल्याला रीडिंग किती शो करायला पाहिजे, 0 डिग्री सेल्सिअस. पण शो किती करणार आहे हा थर्मामीटर, 4 डिग्री सेल्सिअस शो करणार. म्हणजे थर्मामीटरची लेवल कुठे असणार आहे, 4 डिग्री सेल्सिअसवरती असणार आहे. हे रॉंग आहे. 0 डिग्री सेल्सिअस दाखवायला पाहिजे, दाखवते 4 डिग्री सेल्सिअस. म्हणजे 4 डिग्री सेल्सिअसचा काय असणार आहे, तर डिफरन्स असणार आहे. आणि त्या डिफरन्सलाच काय म्हणणार आपण, एरर. आणि त्या एररलाच आपण म्हणायचं आहे इन्स्ट्रुमेंटल एरर. इन्स्ट्रुमेंटल किंवा इन्स्ट्रुमेंटच्या फॉल्टमुळं जो एरर प्रोड्यूस होतो त्या एररला आपण काय म्हणणार आहोत, इन्स्ट्रुमेंटल एरर. समजतंय, मीटर स्केल फॉल्टी आहे किंवा थर्मामीटर हा फॉल्टी आहे. फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं जो एरर येणार आहे त्या एररला आपण काय म्हणणार आहोत, इन्स्ट्रुमेंटल एरर. हा एररचा एक टाईप झाला. ठीक. आता दुसरा जो टाईप आहे एररचा तो म्हणजेच काय असणार आहे, सिस्टमॅटिक एरर. आता सिस्टमॅटिक एरर कशाला म्हणायचं, सिस्टमॅटिक एरर कशाला म्हणायचं आहे बघा, डेफिनेशन लिहितो मी. दी एरर्स किंवा एरर ऑकर्स, द एरर ऑकर्स ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग ऑफ द इन्स्ट्रुमेंट, ऑफ द म्हणता येणार, डिफेक्टिव्ह सेटिंग इन द instrument called as systematic error. म्हणजे इन्स्ट्रुमेंटच्या सिस्टममध्येच प्रॉब्लेम आहे, इन्स्ट्रुमेंटच्या सिस्टममध्येच प्रॉब्लेम आहे, तर तो जो एरर येणार आहे त्या एररला आपण काय म्हणणार, सिस्टमॅटिक एरर. बघा काय म्हटलेलं आहे, एरर ऑकर्स ड्यू टू डिफेक्टिव्ह सेटिंग. म्हणजे एखादा इन्स्ट्रुमेंट आहे, फॉर एक्झाम्पल समजा आपल्याला करंट मेजर करायचं आहे, ओके, आणि करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटरचा यूज करतो. करंट मेजर करण्यासाठी आपण काय करतो, ॲमीटरचा यूज करतो. मग ॲमीटरमध्ये बघा हा असा एक पॉइंटर असणार आहे, असा पॉइंटर, हा 0 अँपियर करंट असणार आहे. इथं काय असणार आहे बघा, 1 अँपियर, 2 अँपियर, 3 अँपियर, 4 अँपियर अँड 5 अँपियर, असं तो पॉइंटर करंट दाखवणार तुम्हाला, ओके, अँपियरमध्ये. हा जो ॲमीटर आहे. आता जेव्हा आपण या ॲमीटरच्या अक्रॉस वायर कनेक्ट करतो आणि करंट मेजर करतो तेव्हा काय व्हायला पाहिजे बघा, जर का करंट वाढवला तर हा पॉइंटर पण काय होणार आहे बघा, 0 पासून 1 अँपियर, 2 अँपियर, 3 अँपियर असं वाढायला पाहिजे. म्हणजे पॉइंटर मूव्ह व्हायला पाहिजे. पॉइंटर आपल्याला काय शो करतो, मॅग्निट्यूड ऑफ इलेक्ट्रिक करंट.
इलेक्ट्रिक करंट किती आहे ती व्हॅल्यू हा पॉइंटर शो करतो, बरोबर का. मग समजा हा जो ॲमीटर आहे तो आता आपल्या लॅबोरेटरीमध्ये पण असणार आहे ॲमीटर, त्याला आपण ॲमीटरच्या अक्रॉस वायर कनेक्ट केलेली नाही आहे. मग जर का वायर कनेक्ट न करता आपल्याला ॲमीटरमध्ये जो पॉइंटर आहे तो पॉइंटर किती रिडिंग शो करायला पाहिजे, 0, कारण ॲमीटरच्या अक्रॉस वायर कनेक्ट केलेली नाही म्हणजे करंट पास केलेलं नाही आहे. आणि जोपर्यंत ॲमीटरमधून करंट पास होत नाही आहे तोपर्यंत ॲमीटरमध्ये जो पॉइंटर आहे तो पॉइंटर किती रिडिंग शो करायला पाहिजे, 0 करंट. जेव्हा आपण करंट पास करू तेव्हाच तो पॉइंटर काय होणार आहे, करंट शो करणार, बरोबर का. पॉइंटर असा मूव्ह होणार आहे. आता करंटच पास केलेलं नाही आहे त्यामुळे ॲमीटर काय रिडिंग शो करतो बाळांनो, 0 अँपिअर करंट. म्हणजे पॉइंटर कुठे असणार आहे, 0 अँपिअरवरती असणार आहे. ओके. आणि जेव्हा तुम्ही करंट पास कराल तसं पॉइंटर काय होईल, 1 अँपिअर करंट दाखवेल, 2 अँपिअर करंट दाखवेल, 3, 4, 5 असं तुम्हाला करंट दाखवेल, बरोबर का. ॲमीटर इज अ इन्स्ट्रुमेंट विच इज यूज फॉर द मेजरमेंट ऑफ इलेक्ट्रिक करंट. मग समजा तुम्ही जो ॲमीटर यूज करत आहात त्या ॲमीटरमध्ये सुरुवातीलाच तो जो पॉइंटर आहे तो कुठे आहे, 1 अँपिअरवरती आहे. म्हणजे करंट पास न करता तो पॉइंटर 1 अँपिअर करंट शो करतो. म्हणजे कुणामुळे झालं, असू शकतं की बाबा या पॉइंटरमध्ये असणारी जी स्प्रिंग आहे किंवा आतमध्ये जे काही सेटिंग्स आहेत त्या सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असेल, स्प्रिंग खराब झाली असेल, त्यामुळं हा पॉइंटर 0वरती न राहता कुठे राहतोय, 1 अँपिअरवरती आहे. आणि हा ॲमीटर तुम्ही जर का यूज करून करंट मेजर केला, बघा हा ॲमीटर यूज करून तुम्ही जर का करंट मेजर केला, समजा आपल्याला माहित आहे एक ॲक्च्युअल व्हॅल्यू करंटची, समजा 5 अँपिअर करंट आहे, 5 अँपिअर करंट आहे, किंवा आपण म्हणूया 3 अँपिअर करंट आहे, 3 अँपिअर करंट आहे, जो की तुम्हाला व्हेरीफाय करायचा आहे या ॲमीटरचा यूज करून. मग 3 अँपिअर करंट तुम्ही जर का यातून पास केला तर हा जो ॲमीटर आहे तो किती रिडिंग शो करणार आहे बघा. हा ॲमीटर हा फॉल्टी आहे का, कारण हा जो पॉइंटर आहे सुरुवातीला कुठे आहे बघा, 1 अँपिअरवरती आहे. आणि या ॲमीटरने तुम्ही जर का करंट मेजर केला तर तो पॉइंटर 3 अँपिअर करंट कुठे दाखवणार बघा, असा 4 अँपिअरवरती जाईल. हा पॉइंटर इकडे जाईल, म्हणजेच 1 वरून तो 2, 3, 4 म्हणजे असा 3 अँपिअर. कळते का बघा. म्हणजे ते 1 अँपिअरचं काय झाला, एरर. पॉइंटर जर 0वरती असता तर 1, 2, 3 अँपिअर करंट दाखवला असता, पण हा ॲमीटर फॉल्टी आहे. यामध्ये सेटिंगमध्ये काहीतरी फॉल्ट आहे. सेटिंगमध्ये प्रॉब्लेम असल्यामुळं तो करंट 0 असताना 0 अँपिअर शो करत नाही आहे, 1 अँपिअर शो करतो. ऑलरेडी 1 अँपिअरवरती तो पॉइंटर आहे आणि करंट आपण जर पास केला तर पॉइंटर परत करंट शो करतो, पण करंट शो करत असताना 1 अँपिअरचा तुम्हाला डिफरन्स हा कायमचा मिळणार. 4 अँपिअर करंट मोजायचा असेल तर हा पॉइंटर तुम्हाला 5 अँपिअर दाखवेल. 2 अँपिअर करंट मोजायचा असेल तर हा पॉइंटर तुम्हाला 1 अँपिअर करंट दाखवेल. म्हणजे 2 अँपिअर करंट मोजायचं तर हा पॉइंटर 3 अँपिअर करंट दाखवेल. म्हणजे 1 अँपिअरचा डिफरन्स आहे. आणि ह्या डिफरन्सला आपण काय म्हणणार, एरर. आणि या टाईप ऑफ एररला आपण काय म्हणणार आहोत, सिस्टमॅटिक एरर. समजते. म्हणजे कोणताही इन्स्ट्रुमेंट असेल तर त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये जे काही सेटिंग्ज आहेत त्या सेटिंगमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर जो एरर येणार आहे त्या एररला आपण काय म्हणतो, सिस्टमॅटिक एरर. ओके. आता हे जे सिस्टमॅटिक एरर आहे ते आपण मिनिमाइज करू शकतो. सिस्टमॅटिक एरर आपण कमी करू शकतो. म्हणजे तो एरर कुणामुळे आला, सेटिंगमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे, मग तो ॲमीटर खोलून त्याला आपण व्यवस्थित ट्रीट करून कॅलिब्रेट करून आपण तो एरर कमी करू शकतो. जर जास्त एरर असेल तर आपण तो काय प्रॉब्लेम आहे त्या ॲमीटरमध्ये तो प्रॉब्लेम सॉर्ट आउट करून एरर आपण कमी करू शकतो. ओके. म्हणजे एरर मिनिमाइज करू शकतो पण कम्प्लिटली एलिमिनेट करू शकत नाही आहे. कळतंय. सिस्टमॅटिक एरर. पुढचा जो टाईप आहे तो म्हणजेच काय असणार आहे, रँडम एरर. म्हणजे रँडम एरर कशाला म्हणायचं आहे. ओके. तर यामध्ये बघा एररची डेफिनेशन काय आहे, रँडम एररची डेफिनेशन, द एरर ऑकर्स ड्यू टू sudden change in experimental conditions. Sudden change in experimental conditions. बघा काय डेफिनेशन आहे. ओके. रँडम एररची, द एरर ऑकर्स ड्यू टू सडन चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन, then error will be occur. That error is called as random error. याचं एक एक्झाम्पल घेऊया आपण. रँडम एरर कशाला म्हणायचं आहे.
आता सडन चेंज म्हणजेच काय जरा समजून घेऊया. समजा तुम्ही लॅबोरेटरीमध्ये एक्सपेरिमेंट करताय, एक करंट इलेक्ट्रिसिटीचा एक्सपेरिमेंट करताय. मग त्या करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये तुम्हाला करंटची गरज लागणार. ओके, म्हणजे समजा तुम्हाला ओहम्स लॉचा एक्सपेरिमेंट करायचा आहे. ओहम्स लॉ, मग तुम्ही बॅटरी कनेक्ट केलेले आहात, पॉवर सप्लाय तुम्ही त्याला जोडलेला आहात आणि व्होल्टेज व्हॅरी करताय आणि करंट मेजर करताय, बरोबर का? म्हणजे तुम्हाला बॅटरीची गरज लागणार आहे व्होल्टेज वाढवण्यासाठी आणि तुम्हाला ओहम्स लॉ व्हेरीफाय करायचा आहे. जसं तुम्ही व्होल्टेज वाढवाल तसं करंट पण काय होणार आहे, वाढणार आहे. हा तुमचा एक्सपेरिमेंट आहे. चार्टमध्ये एका साईडला व्होल्टेज असणार आहे, दुसऱ्या साईडला काय असणार तुमचं करंट, जो तुम्ही मेजर करणार आहात. ओके, आणि तुम्ही तो एक्सपेरिमेंट करताय आणि सडनली काय झालेलं आहे बघा, लाईट गेली. ओके, म्हणजे इलेक्ट्रिसिटी पूर्णपणे बंद झाली. मग इलेक्ट्रिसिटी जर बंद झाली तर तुम्हाला तो जो काय एक्सपेरिमेंट आहे तो करता येणार नाही, कारण करंट नसेल तर तुम्ही व्होल्टेज व्हॅरी कसं करणार, करंट मेजर कसं करणार. ओके, त्यामुळं ज्या काही एक्सपेरिमेंटल कंडिशन्स आहेत, आता त्यामध्ये बघा एक्सपेरिमेंटल कंडिशन काय असणार आहे, तर तिथं आपण ओहम्स लॉ म्हणजे करंटच्या रिलेटेड प्रॅक्टिकल करतोय, त्यामुळे तिथं करंट असणं गरजेचं आहे, व्होल्टेज असणं तिथं गरजेचं आहे. जर व्होल्टेजच नाही आहे तर तुम्हाला एक्सपेरिमेंट करता येईल का, रिडिंग घेता येईल का, नाही. ओके, म्हणजे अशा काही गोष्टी असतात ज्या रिक्वायरमेंट्स असतात, त्या रिक्वायरमेंट्स फुलफिल होत असतील तरच आपण एक्सपेरिमेंट करू शकतो, रिडिंग घेऊ शकतो. जर यामध्ये काही सडन चेंज आला तर तिथं जे रिडिंग आहे ते रिडिंग चुकू शकतात, एरर येऊ शकतो. त्या एररला आपण काय म्हणणार, रॅन्डम एरर. ओके, रॅन्डम एरर म्हणजेच काय वेळेला आपण असे म्हणू शकतो ऍक्सिडेंटल एरर. ऍक्सिडेंटल एरर. ओके, म्हणजे रॅन्डम एररलाच आपण काय म्हणणार आहोत, ऍक्सिडेंटल एरर. तो एरर कधी येईल सांगता येणार नाही आहे. म्हणजे आपण समजा एखाद्या ॲटमॉस्फिअरमध्ये काहीतरी एक्सपेरिमेंट करतोय जो प्रेशरच्या रिलेटेड आहे, प्रेशरच्या रिलेटेड, किंवा सडनली टेम्परेचर, बाबा एक नॉर्मल रूम टेम्परेचरच्या मध्ये आपण तो एक्सपेरिमेंट करत आहोत आणि सडनली पाऊस पडाला किंवा काही पण झालं, वीज वारं झालं, तर टेम्परेचरमध्ये किंवा प्रेशरमध्ये चेंज झाला तर तुम्हाला तो एक्सपेरिमेंट करत असताना रिडिंगमध्ये पण काहीतरी व्हेरिएशन्स येणार, म्हणजे रिडिंगमध्ये काहीतरी चुका होणार आणि त्या चुका म्हणजेच काय असणार आहे, रॅन्डम एरर. एक्सपेरिमेंट करत असताना सडन एक ॲटमॉस्फेरिक चेंज म्हणा, क्लायमेट चेंज झालं म्हणा, प्रेशर चेंज झालं, टेम्परेचर चेंज झालं, ओके, एकदमच पाऊस पडायला लागला, एकदमच ऊन आलं, ओके, त्यामुळं एक्सपेरिमेंटल कंडिशनवरती काहीतरी इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळेच एरर प्रोड्यूस होतो आणि त्या एररलाच आपण काय म्हणणार, रॅन्डम एरर किंवा ॲक्सिडेंटल एरर. समजतंय? असे 3 टाईप्स आहेत एररचे. कोणकोणते? इन्स्ट्रुमेंटल एरर, सिस्टमॅटिक एरर आणि रॅन्डम एरर. बघा, इन्स्ट्रुमेंटल एरर कशा म्हणतो आपण, इन्स्ट्रुमेंटल एरर कशा म्हणतो, द एरर्स अकर ड्यू टू फॉल्टी इन्स्ट्रुमेंट. एखाद्या इन्स्ट्रुमेंटमध्येच फॉल्ट आहे, ते फॉल्टी इन्स्ट्रुमेंट जर असेल, त्या फॉल्टी इन्स्ट्रुमेंटमुळं जर आपण रिडिंग घेत असू तर रिडिंगमध्ये कायमस्वरूपी चुका येणार, कारण ते इन्स्ट्रुमेंटच कसं आहे, फॉल्ट आहे. त्यामुळं यामध्ये जो एरर येणार आहे तो नेहमी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे. म्हणून या इन्स्ट्रुमेंटल एररलाच आपण काय म्हणतो बाळांनो, कॉन्स्टंट एरर असं देखील म्हणतो. कॉन्स्टंट एरर म्हणजे आपण मगाशी मीटर स्केलचं पण एक्झाम्पल घेतो होतं बघा. मीटर स्केलमध्ये 0.1 सेंटीमीटरचा एरर आहे. ती मीटर स्केल तुम्ही कायमस्वरूपी जर यूज करत असाल तर त्या मीटर स्केलमध्ये 0.1 सेंटीमीटरचा एरर हा नेहमी येणार. त्यामुळं या इन्स्ट्रुमेंटल एररलाच आपण काय म्हणणार आहोत, कॉन्स्टंट एरर. नेक्स्ट टाईप काय आहे, सिस्टमॅटिक एरर. यामध्ये जो एरर येणार आहे ते कुणामुळे येणार आहे, तर इन्स्ट्रुमेंटच्या मध्ये असणारे जे सेटिंग्ज आहेत त्या सेटिंगमध्ये जर का प्रॉब्लेम असेल, डिफेक्टिव्ह सेटिंग्ज असतील, तर त्यामुळे जो एरर येणार आहे त्यालाच आपण काय म्हणणार, सिस्टमॅटिक एरर. आणि हा जो सिस्टमॅटिक एरर आहे तो आपण मिनिमाइज करू शकतो. जर का सेटिंगमध्ये खूपच मोठा प्रॉब्लेम असेल तर आपण तो प्रॉब्लेम नेमका काय आहे, त्या इन्स्ट्रुमेंटमध्ये काय नेमकं खराब झालेलं आहे ते आपण रिपेअर करून हा एरर मिनिमाइज करू शकतो. म्हणजे सिस्टमॅटिक एरर आपण मिनिमाइज करू शकतो. रॅन्डम एरर कशाला म्हणायचं आहे, तर रॅन्डम एरर म्हणजेच काय, तुम्ही एखादा एक्सपेरिमेंट करताय, सडनली काय झालेलं आहे, एक्सपेरिमेंटल कंडिशनमध्ये काहीतरी बिघाड झाला. ओके, सडन चेंज इन एक्सपेरिमेंटल कंडिशन्स. ओके, काही पण असू शकतं. मग ते ॲक्सिडेंटली बाहेरून काही इफेक्ट असेल किंवा इंटरनली इफेक्ट्स असतील, ओके, ज्यामुळं एक्सपेरिमेंटल कंडिशनवरती इफेक्ट होतो. तिथं एरर जो प्रोड्यूस होणार आहे त्या एररलाच आपण काय म्हणणार, रॅन्डम एरर किंवा ॲक्सिडेंटल एरर. समजतंय? थँक्यू.